नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचा माझी शाळा YouTube चॅनलवर स्वागत आहे। गुरूंनी दिलेली ऊर्जा सर्वांपर्यंत पोहोचवणार सिद्धार्थ जाधव नाट्य चित्रपट अभिनेता। शिवडीच्या छोट्याशा घरात जन्मलेला एक मुलगा, स्वप्न पोलीस होण्याची, पण रंगभूमीवर त्याचा झाला खरा जन्म। रुपारेल कॉलेजच्या नाट्य संस्कृतीने दिला आत्मविश्वास आणि महेश मांजरेकर या विद्यापीठाने दिला अफाट वाव। दे धक्कापासून ते लालबाग परळच्या स्पीड ब्रेकर पर्यंत प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा, विनोदातून गंभीरतेतून प्रत्येक भूमिकेत ऊर्जा ओतणारा अभिनेता, हा आहे सिद्धार्थ जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास। माझा जन्म शिवडीच्या एका छोट्याशा घरात सर्वसामान्य कुटुंबात झाला। अभिनेता म्हणून ओळख असली तरी मी पाहिलेले स्वप्न वेगळेच होते। खरे तर मला पोलीस व्हायचे होते। बालपणापासून त्या दृष्टीनेच वाटचाल सुरू होती। रुपारेल कॉलेजच्या नाट्य संस्कृतीने माझ्यातील अभिनेत्याला वाव दिला। रंगभूमीने आम्हा चेहरा नसलेल्या कलाकारांना आत्मविश्वास दिला। तोच आजही कामी येतो। माझ्या हसऱ्या चेहऱ्यामागील धीर गंभीर नट महेश मांजरेकर यांना दिसला। शाहरुख त्यांनी मी मांजर सुंभेकर सारखं अफाट नाटक दिलं। आजवर महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेलं ते एकमेव व्यावसायिक नाटक आहे। ते त्यांनी माझ्यासाठी दिग्दर्शित केलं। अभिनेते अतुल काळे यांनी मला मांजरेकर या विद्यापीठाचं महाद्वार खुलं करून दिलं। दे धक्का या सिनेमानं माझ्या करिअरला जोरदार पुश मिळाला। अभिनेता म्हणून त्यांनी माझ्यावर लालबाग विश्वास ठेवून परळमधील स्पीड ब्रेकर दिला, जो आजही आयकॉनिक आहे। मांजरेकर यांचे स्थान माझ्या आयुष्यात फार मोठे आहे। तेच माझे गुरु आहेत। मी शिवाजीराजे भोसले बोलतोय। शिक्षणाचा आईचा घो, कुटुंब सारख्या सिनेमांमध्ये चौकटी बाहेरच्या त्यांनी दिल्या। व्यक्तिरेखा मला नाटकाची आवड होती। लहानपणापासूनच माझ्यात नाटकाचे 25 प्रयोग मी केले होते। विनोदाच्या खोलात जायला त्यांनी मला शिकवलं। बघून माझा अभिनय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या लोचा झाला रे या नाटकात काम दिलं। या नाटकामुळे माझ्या कारकिर्दीला कलाटणीच मिळाली। प्रतिमा कुलकर्णी यांची झोका मालिका मी केली होती। त्यात खरं तर पंढरीनाथ कांबळी भूमिका करणार होता, पण ती भूमिका त्यानं मला देऊ केली। मोठ्या कष्टानं आई वडिलांनी आम्हाला शिकवलं। त्यांच्या नावानं निर्मिती संस्था सुरू केली। साथीला माझे गुरु महेश मांजरेकर आहेत। त्यांच्याकडून मिळालेली ही ऊर्जा मला सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे। साभार, दैनिक लोकमत, माझे गुरु, माझा आदर्श। महेश मांजरेकर हेच त्यांचे खरे गुरु। त्यांच्याकडून मिळालेली ऊर्जा, शिकलेली कला आणि आत्मविश्वास सिद्धार्थ जाधव आज सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत। हा प्रवास म्हणजे मेहनत, निष्ठा आणि गुरूंचा आशीर्वाद यांचं जिवंत उदाहरण। जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा। आणि अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी सबस्क्राइब करा माझी शाळा। आमच्या चॅनलला कूपन क्रमांक 66 प्रश्न, तुमचा मुलगा करतो काय या नाटकाचे दिग्दर्शक कोण? पर्याय क्रमांक 1 केदार शिंदे, पर्याय क्रमांक 2 देवेंद्र पेम, पर्याय क्रमांक 3 महेश मांजरेकर। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2। योग्य उत्तर आहे 2 देवेंद्र पेम। तुमचा मुलगा करतो काय या नाटकाचे दिग्दर्शन देवेंद्र पेम यांनी केले आहे। वरील मजकुरात केदार शिंदे यांनी लोचा झाला रे या नाटकात सिद्धार्थ जाधव यांना काम दिलं, पण तुमचा मुलगा करतो काय या नाटकाचा उल्लेख नाही। हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। भेटूया लवकरच पुढच्या भागात।